चॅप्टर नंबर 7 कोनिक सेक्शन एक्सरसाइज 7.1 क्वेश्चन नंबर 18. तर 18 काय आहे पहा दिलेला. फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ अ पॉइंट द टँजंट फ्रॉम विच टू द पॅराबोला y स्क्वेअर इक्वल टू 18x आर सच दॅट सम इथे SCM पाहिजे होतं. सम ऑफ देअर स्लोप्स इज -3. तर इक्वेशन ऑफ टँजंट काय दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट इज y square equal to 18x comparing with y square equal to 4ax, then 4a equal to 18, therefore a equal to 18 by 4 म्हणजे 9/2. हा आपल्याला त्या टँजंट लाईन इक्वेशन ऑफ काय म्हटलं इथे टँजंट नको होतं, काय पाहिजे होतं पॅराबोला. इक्वेशन ऑफ पॅराबोला इज y square equal to 18x, therefore 4a equal to 18, then a equal to 9/2. a ची व्हॅल्यू आपल्याला 9/2 मिळाली. therefore इक्वेशन ऑफ टँजंट to parabola is y equal to mx plus a by m. आता a ची व्हॅल्यू 9/2 आहे म्हणजे किती होईल 9/2 m हे इक्वेशन मिळेल. therefore y equal to mx plus 9/2 m हे इक्वेशन ऑफ टँजंट मिळतं. आता काय म्हटलेलं आहे पुढे आपल्याला दाखवायचं आहे सम ऑफ देअर स्लोप्स म्हणजे फ्रॉम पॉईंटमधून आपल्याला टँजंट फ्रॉम पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट टू पॅराबोला फ्रॉम पॉइंट. तर हे इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये असतं पहा y इक्वल टू mx प्लस a बाय m ह्या फॉर्ममध्ये a ची व्हॅल्यू 9/2 टाकली तर हे इक्वेशन ऑफ टँजंट मिळतं आपल्याला. आणि आपल्याला एका पॉईंटमधून जर आउटसाईडला पॉईंट असेल टचिंग पॉईंट नसेल म्हणजे फ्रॉम द पॉईंट असेल तर 2 टँजंट ड्रॉ करता येतात हे आपल्याला माहिती आहे. मग 2 टँजंटचे वेगवेगळे 2 स्लोप येतील m1 आणि m2 येईल. मग ते m1 आणि m2चा ॲडिशन हे -3 दिलेलं आहे. मग आपल्याला यावरून इक्वेशन तयार करता येईल मल्टिप्लाइंग 2m ऑन बोथ साइड्स, देअरफॉर 2my इक्वल टू m स्क्वेअर 2m² प्लस 9 ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन येईल. देअरफॉर 2m² x minus 2my plus 9 equal to 0 is quadratic equation in m having two roots m1 and m2 and therefore m1 plus m2 याची व्हॅल्यू काय असते -b/a म्हणजेच किती होईल -b/a. b ची व्हॅल्यू किती आहे -2y आहे -2y आणि डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू आहे 2x आहे 2x म्हणजेच इक्वल टू किती होईल मायनस प्लस 2 कॅन्सल झालं 2 कॅन्सल म्हणजेच किती आलं y/x. मग m1 प्लस m2 किती दिलेलं आहे m1 प्लस m2 आहे -3 इक्वल टू y/x and therefore -3x equal to y, therefore 3x plus y equal to 0 is required equation of locus. अशा फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पल नंबर 18 सॉल्व करता येईल. किंवा इथे फ्रॉम पॉईंट P जर घेतला आपण x1 y1 फ्रॉम पॉईंट P जर म्हटलं तर त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 येईल आणि x1 y1 म्हटलं तर ती जी टँजंट लाईन आहे ती ह्या पॉईंटमधून पास होते म्हणजे x ची व्हॅल्यू x1 y ची व्हॅल्यू y1. मग प्रत्येक ठिकाणी काय अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. फक्त x1 y1 टाकलं तर इथे काय मिळेल मग y1 x1 इथे पण y1 x1 इथे काय येईल y1 x1 येईल. ठीक आहे अशा फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालतं. आणि देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस इज 3x plus y equal to 0. अशा फॉर्ममध्ये शेवटी परत x1 y1 काढून या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन लिहावं लागतं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 19 काय म्हटलेलं आहे टॉवर ऑफ अ ब्रिज हंग इन द फॉर्म ऑफ पॅराबोला. म्हणजेच याचं सोल्युशन पहा कसं लिहायचं.
डायग्राम काढल्यानंतर कळेल आपल्याला. टॉवर ऑफ अ ब्रिज, टॉवर ऑफ अ ब्रिज हंग इन द फॉर्म ऑफ पॅराबोला. म्हणजेच जो टॉवर असतो, टॉवर अशा फॉर्ममध्ये आपल्याला टॉवर माहिती असतो पहा. म्हणजेच इथे जो पोल आहे, इथे जो पोल आहे हा अशा पद्धतीने टॉवर दिलेला असतो. दोन्ही साईडला 2 टॉवर असतात. असे हे 2 टॉवर आपण इथे काढलेले आहेत. आणि ते टॉवर किती आहे, देअर टॉप्स 30 मीटर्स अबो रोडवे. म्हणजे हा जर रोडवे असेल तर हा जो टॉवर आहे, ह्या टॉवरची लेंथ किती आहे, 30 मीटर आहे. हे टॉवरची लेंथ आहे 30 मीटर दिलेली आहे. अबो द रोडवे अँड आर 200 मीटर्स अपार्ट, अँड 200 मीटर्स अपार्ट. म्हणजेच या टॉवरपासून अशा पद्धतीने आपल्याला ही जी केबल आहे तर अशा फॉर्ममध्ये ही कर्व असते पहा. म्हणजेच केबल लावलेली असते एक. तर ते केबल ती किती लांबीची दिलेली आहे, म्हणजे इथून एवढं जे डिस्टन्स आहे हे किती आहे, 200 मीटर आहे. हे डिस्टन्स 2 टॉवरचं किती आहे, 200 मीटर आहे. त्यानंतर इफ द केबल इज 5 मीटर्स अबो द रोडवे. म्हणजेच हा जो सेंटर, याचा सेंटर म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, इथे डायग्राम काढू आपण अशा पद्धतीची. हा काय आहे, एक्स ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा काय वाय ॲक्सिस आहे. याला आपण एक्सटेंड केला अशा पद्धतीने, तर हा काय मिळेल आपल्याला, वाय ॲक्सिस मिळेल. तर हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, मग इथे ओरिजिन. आणि काय म्हटलं, इफ द केबल इज 5 मीटर्स अबो द रोडवे. म्हणजे ही रोडवेपासून ही केबल इथपर्यंत 5 मीटर आहे. म्हणजे एवढं जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, 5 आहे. म्हणजेच इथून इथपर्यंत ओरिजिनपर्यंत 5 मीटर आहे. आणखी काय म्हटलं, अबो द रोडवे ॲट द सेंटर ऑफ द ब्रिज, ॲट द सेंटर ऑफ द ब्रिज. म्हणजे ब्रिजचा हा जो सेंटर आहे त्याच्यापासून रोडवेपर्यंत 5 मीटर डिस्टन्स आहे. त्यानंतर फाइंड द लेंथ ऑफ व्हर्टिकल सपोर्टिंग, फाइंड द लेंथ ऑफ व्हर्टिकल सपोर्टिंग केबल. मग व्हर्टिकल सपोर्टिंग केबल म्हणजेच ही अशा फॉर्ममध्ये व्हर्टिकल सपोर्टिंग केबल लावलेले असतात. असे प्रत्येक ठिकाणी असे ही व्हर्टिकल सपोर्टिंगसाठी अशा उभ्या केबल जोडलेल्या असतात. व्हर्टिकल सपोर्टिंग केबल म्हणजे आता ही व्हर्टिकल सपोर्टिंग केबल आहे, त्याला आपण नाव देऊ PQ नाव देऊ, किंवा याला Q नाव देऊ, याला R नाव देऊ आणि याला S नाव देऊ. ठीक आहे, इथे टच होतो Sला म्हणून S. तर आपल्याला एवढं लेंथ काढायचं आहे, QR काढायचं आहे. आणखी काय म्हटलं, The tower of a bridge hung in the form of a parabola have their tops 30 meters above the roadway. Above the roadway म्हणजे एवढं लेंथ आहे 30 मीटर. मग 30 मीटर असेल, एवढं जर 5 असेल तर हे राहिलं किती, मग इथून इथपर्यंत, म्हणजे इथून इथपर्यंत हे किती राहिलं, 25 मीटर राहिलं. इथून इथपर्यंत हे 25 आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी काय म्हटलं, if the cable 5 meters above the roadway at the center of the bridge, find the length of vertical supporting cable, length of vertical supporting cable 30 meters from the center. इथे काय राहिलं होतं, केबल 30 meters from the center. म्हणजेच सेंटरपासून 30 मीटर अंतर आहे. म्हणजे एवढं जे डिस्टन्स आहे हे आहे 30 मीटर. सेंटरपासून 30 मीटर अंतरावर हे सपोर्टिंग केबल लावलेली आहे. एवढं 30 आहे. मग क्यूचे कॉर्डिनेट काय येतील, क्यू हॅविंग कॉर्डिनेट. मग क्यूचे कॉर्डिनेट, तर इथे काय होईल, 30 आणि हा दुसरा पॉईंट माहिती नाही, त्याला H नाव देऊ. म्हणजेच क्यू हॅविंग कॉर्डिनेट 30H. आणि हा जो पॉईंट आहे याला P नाव देऊ. तर Pचे कॉर्डिनेट हे एवढं डिस्टन्स 200 आहे. मग इथे सेंटर असतो म्हणजे एवढं 100 आणि एवढं 100, म्हणून याचे कॉर्डिनेट काय येतील, 100. आणि वाय ॲक्सिस एवढं जे डिस्टन्स आहे ओरिजिनपासून हे किती आहे, 25 आहे. म्हणून Pचे कॉर्डिनेट किती आले, 125 मिळालेले आहेत पहा. आणि हा पॅराबोलिक शेप
पॅराबोलिक शेप या केबलचा इथे फॉर्म होतो. तर इक्वेशन ऑफ पॅराबोला कोणत्या फॉर्ममध्ये आहे मग? इक्वेशन ऑफ पॅराबोला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिता येईल मग? इज इन द फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्ममध्ये पॅराबोलाचं इक्वेशन लिहिता येईल? हा याचा ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस, म्हणजेच x² = 4by ह्या फॉर्ममध्ये आपल्याला पॅराबोला हा लिहिता येईल. दिस पॅराबोला पासिंग थ्रू पॉईंट. दिस पॅराबोला पासिंग थ्रू P in bracket 125. 125 हे 125 पुन्हा कसं आलं पहा. एवढं जे लेंथ आहे हे टोटल लेंथ याला आपण L नाव देऊ, म्हणजे LP एवढं डिस्टन्स 200 असेल. इथे हा सेंटर आहे, म्हणजेच एवढं इथून इथपर्यंत 100 आणि इथून इथपर्यंत 100, म्हणून ह्या Pचा एक्स कोऑर्डिनेट 100 आला. टोटल लेंथ इथून इथपर्यंत किती होतं? हे 5 दिलेलं आहे. एवढं डिस्टन्स 5 आहे आणि एवढं डिस्टन्स 30 होतं. मग हे जर 5 कट केलं तर ओरिजिनपासून इथपर्यंत 25 राहिलं, म्हणजेच इथे काय होईल? 125 येईल. ठीक आहे, म्हणजेच हा पासिंग थ्रू पॉईंट P in bracket 125. देअरफॉर आता एकची व्हॅल्यू 100 टाकली. 100² = 4b × yची व्हॅल्यू 25. देअरफॉर 100 = b. देअरफॉर इक्वेशन ऑफ पॅराबोला इज x² = 4by. म्हणजेच या बीची व्हॅल्यू किती आलेली आहे? 4 × 100 म्हणजेच किती होईल? 400y इज द इक्वेशन ऑफ पॅराबोला. मग आपल्याला कोणतं लेंथ काढायचं आहे? QR काढायचं आहे. QR काढायचं आहे आणि लेंथ OS हे किती आहे? 30 आहे. लेंथ OS = 30 मीटर अँड Q हॅविंग कोऑर्डिनेट. तर Qचे कोऑर्डिनेट काय आहेत? 30h आहे. 30h. Q लाईज ऑन पॅराबोला. हा Q सुद्धा ह्या पॅराबोलावर आहे. Q लाईज ऑन पॅराबोला. x² = 400y. देअरफॉर ची व्हॅल्यू 30 टाकली. 30² = 400h. देअरफॉर 900 / 400 = h. म्हणजेच hची व्हॅल्यू किती होईल? हे 0 0 कॅन्सल केले, 9/4 येईल. h = 9/4 ही hची व्हॅल्यू मिळते. आणि देअरफॉर आता आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स QR, म्हणजे ही जी केबल आहे केबलचं आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. QR = किती लिहाल? QS + SR हे डिस्टन्स येईल. तर QS किती होतं? QS म्हणजे एवढं डिस्टन्स h होतं. h किती आलेलं आहे? h होतं. आणि SR हे किती आहे? 5 आहे. हे 5 मीटर आहे. मग h किती आलं? 9/4. 9/4 म्हणजे पॉईंटमध्ये कन्वर्ट करू, ते येतं 4ने डिवाईड केलं तर 2.25, म्हणजेच 2.25 + 5 म्हणजे 7.25 मीटर हे मिळतं आपल्याला व्हर्टिकल सपोर्टिंग केबलचं डिस्टन्स. इज द लेंथ ऑफ vertical supporting cable. अशा पद्धतीने आपल्याला याचा आन्सर सॉल्व करता येतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 काय म्हटलेलं आहे? सर्कल विथ सेंटर 4-1 passes through the focus of the parabola x² + 16y = 0. Show that the circle touches the directrix of the parabola. तर याचं सोल्युशन पहा कसं लिहिता येईल. आपण एक रफ डायग्राम काढू या ठिकाणी. हा एक्स ॲक्सिस ड्रॉ केला, त्यानंतर हा वाय ॲक्सिस काढला. आणखी सर्कलचं सेंटर हा कुठे आहे? पॅराबोला कोणता? x² = -16y. x² = -16y म्हणजेच अशा फॉर्ममध्ये x² = -4by. तर अशा फॉर्ममध्ये हा पॅराबोला आपल्याला मिळतो. इथे आहे सेंटर आणि पॅराबोला आहे x² = -16y म्हणजे x² = -4by. तर ह्या फॉर्ममध्ये पॅराबोला आहे. तर आणखी काय म्हटलं? याचा जो सेंटर आहे सर्कलचा सेंटर, इथे फोकस काय मिळेल मग? x² = -16y कम्पेरिंग विथ
कम्पेरिंग विथ कशाबरोबर कम्पेअर केला, x² इक्वल टू -4by याच्याबरोबर कम्पेअर केला. तर 4bची व्हॅल्यू किती मिळते 16, म्हणून बीची व्हॅल्यू किती येईल 4 येईल. देअरफॉर फोकस इज ॲट एस एम ब्रॅकेट निगेटिव्ह वाय ॲक्सिसला आहे. निगेटिव्ह ॲक्सिसला फोकस आहे म्हणजेच काय मिळेल 0 - 4 हा फोकस मिळेल. मग काय म्हटलं सर्कल विथ सेंटर इज 4 - 1. मग 4 - 1 कुठे पॉईंट मिळेल हा साधारण इथे जर 4 असेल -4 पॉईंट असेल इथे फोकस आहे. त्यानंतर 4 - 1 साधारण इथे कुठेतरी पॉईंट असेल हा. तर फोकस ऑफ द सर्कल पासिंग थ्रू द हा सेंटर आहे पहा. सेंटर काय आहे 4 - 1 आहे. आणखी काय म्हटलं सर्कल पासिंग थ्रू फोकस, या फोकसमधून पास होतं. सर्कल पासिंग थ्रू फोकसमधून पास होईल आणि याचा हा सेंटर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्कल या ठिकाणी ड्रॉ करता येईल पहा. थोडंसं जरा बाजूला गेलं तर व्यवस्थित सर्कल ड्रॉ केलं. आपल्याला फक्त ड्रॉप डायग्राम लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला या फोकसमधून जाणारं सर्कल ड्रॉ करता येतं. फक्त इथे सिंगल पॉईंटला टच होतं. हे जरा माझ्याकडून वेगळं झालं ठीक आहे. फक्त इथे टच झालं पाहिजे सर्कलला ह्या फोकसला. तर फोकसला टच झालं तर हे काय झालं एवढं रेडियस झालं. इथे फोकसला नाव देऊ S0 - 4 आणि हा सेंटर आहे. मग SC किंवा CS इज द रेडियस. लेंथ CS इज द रेडियस. मग हे रेडियस किती येईल डिस्टन्स फॉर्म्युला काढला आपण वापरला. तर 4 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे -1 - +4 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4² 16. इथे किती राहिले 3² 9 म्हणजेच किती आलं √25. इथे आलं 5 हे आपल्याला काय मिळतं रेडियस मिळते. ही 5 रेडियस आली. मग आणखी काय म्हटलेलं आहे शो दॅट द सर्कल टचेस द डायरेक्ट्रिक्स. म्हणजे ही जी डायरेक्ट्रिक्स आहे अपोजिट साईडला, तर इथे ही जी लाईन का आपण ड्रॉ केली ही डायरेक्ट्रिक्स, तर याला हे सर्कल टच होते हे दाखवायचं आहे. म्हणजेच हा पुन्हा जॉईन केला तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याला आपण P नाव देऊया. CP काय आहे परत रेडियस आहे. मग CP रेडियस 5 येते का पाहू. जर रेडियस 5 असेल तर सर्कल टचेस द डायरेक्ट्रिक्स. मग हे डिस्टन्स कसं काढायचं डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय मिळेल मग इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. जर व्हर्टेक्स इथे असेल तर अपोजिट साईडला म्हणजे इथे 4ला ही डायरेक्ट्रिक्स टच होईल. डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय येतं y = B म्हणजेच y - 4 = 0 इज इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. मग हे डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन आलं y - 4 = 0. मग डायरेक्ट्रिक्सपासून ह्या पॉईंटपर्यंत डिस्टन्स मग फॉर्म्युला काय होता डिस्टन्स फ्रॉम पॉईंट x1 y1 टू लाईन ax + by + c = 0 आणि फॉर्म्युला काय होता ax1 + by1 + c डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² + b². हा फॉर्म्युला होता डिस्टन्सचा. डिस्टन्स फ्रॉम पॉईंट टू लाईन म्हणजेच देअरफॉर R = मॉडमध्ये y - 4 म्हणजे y1 - 4. तर y1 किती आहे इथे -1 आहे म्हणजेच काय होईल -1 - 4 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² म्हणजे इथे x नाहीच आहे म्हणजेच aची व्हॅल्यू 0 आणि बीची व्हॅल्यू किती yचं कोइफिशियंट 1 आहे म्हणजे इथे काय होईल 1². ठीक आहे. देअरफॉर इक्वल टू मॉड ऑफ -5 डिवायडेड बाय 1 म्हणजेच इक्वल टू काय होईल 5. आता पहा दोन्हींवरून रेडियस सारखे आलेले आहेत. देअरफॉर काय म्हणता येईल मग सर्कल टचेस द डायरेक्ट्रिक्स ऑफ द पॅराबोला अशा फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पल